काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे सुरू झाले, तर संदीप सावंतची पैशाची मागणी पूर्ण न केल्यानं त्याने हा सगळा स्टंट घडवून आणल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय. रविवारी चिपळूण इथे मराठा आरक्षणासंबंधी मेळावा घेतला गेला. त्या मेळाव्याला उपस्थित राहिलो नाही म्हणून निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांनी केलाय. चे नेते माजी खासदार निलेश राणेंचा काल मराठा कार्यक्रम होता. माझी आई आजारी हो, माझी वहिनी पण आजारी. मी गावाला होतो, त्यांना फोन केला. रात्री राग आला, मी दिसलो नाही. लोक पाठवली, जनता इथं येईल. त्यांना राग आला, लोकांनी विचारलं. येऊन घरातनं मला उचलून नेऊन मारलंय हो, मार गाडीतनं मारलं. आणि या संदर्भात निलेश राणेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. निलेश राणे, तुमच्यावर थेट आरोप आहे. काँग्रेसचे चिपळूणचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचं अपहरण करणं, त्यांना मारहाण करणं आणि ठाण्यामध्ये तुमच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय. माझ्या कुटुंबातला आजही समजतो मी त्याला, संदीपला. माझ्याबरोबर जवळपास 10 वर्ष त्यांनी काम केलं आणि 10 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तर असं केलेलं कोणालाही आठवणारी नाही आणि आढळणारी नाही. पण हे सगळं पैशाचं एक मागणी होती त्याची. त्याला कुठेतरी घर काहीतरी बांधायची. अनेक लोकांची उधारी त्याच्या डोक्यावर आली. मी बोललो, मी देऊ शकत नाही पैसे तुला, 10 लाख रुपये मी तुला देऊ शकत नाही. मग तो काही दिवसापासून सेने BJP वाल्यांच्या संपर्कात होता. परवा आमचं जे मराठा आरक्षणाचे जो कार्यक्रम झाला, चांगला प्रतिसाद मिळाला. सगळीकडे ती न्यूज पसरली आणि काही राजकीय विरोधक त्याच्यातून जिवंत झाले आणि आयतं कारण त्याला संदीप सावंत मिळाला. तुम्ही म्हणतात की राजकीय स्टंट असू शकतो, तर यामागे कोण असू शकतं असा तुमचा अंदाज आहे? जे राजकीय विरोधक आहेत तेच आहेत, दुसरं कोण? म्हणजे नावं काही तुम्ही सांगू शकाल? नाही, नावं ती आता समोर तर येऊ दे. आता पक्ष आहे, शिवसेना विरोधक आहे, BJP विरोधक आहे. त्यांचे जे कार्यकर्ते जे संदीपच्या तिकडे संपर्कात होते आणि त्याच्यातून हे जे काय पॉलिटिकल स्टंट त्यांनी उभा केला ते समोर येईलच ना. आणि मराठा आरक्षण विषय त्यांना असं वाटेल की हे सगळं केल्याने थांबणार. आम्ही थांबणार नाही, मोर्चा काढणारच. संदीप सावंतला मारहाण झालेली, अमानुष मारहाण झालेली दिसते आहे. असं एक पूर्ण हे बनाव किंवा हे नाट्य घडवून आणलं असावं. सगळं ड्रामा आहे हो. तो केवढा मोठा ड्रामेबाज आहे अख्ख्या चिपळूणला माहिती आहे. मला विचारण्यापेक्षा तुम्ही जाऊन चिपळूणला विचारा. तो ड्रामेबाज आहे. पण ठीक आहे, आपल्या घरातला माणूस असं करतो तर वाईट वाटतं. ठीक आहे, पैशासाठी करत असेल, माझा राजकीय नुकसान त्याला करायचं असेल किंवा मराठा आरक्षणाचं जो विषय आम्ही धरून ठेवला आहे तो विरोधकांना त्याला मदत करून त्यांना मदत करायची असेल तर तो त्याचा भाग आहे. आम्ही कायद्याने बघू काय करायचं. या संपूर्ण प्रकरणाला आपण कायद्याच्या भाषेतच उत्तर देणार आहोत अशी भूमिका निलेश राणे यांनी स्पष्ट केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.